नमस्कार. अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी जिभेला चव आणणारी चमचमीत अशी हरभऱ्याची उसळ. करायला खूप सोपी रेसिपी आहे. चवीला म्हणाल तर एकदम भारी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हरभऱ्याची उसळ बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी रात्रभर पाण्यामध्ये हरभरे भिजत ठेवलेले होते आणि या दुसऱ्या दिवशी आपले हरभरे अशा पद्धतीने छान भिजले गेले. तुम्ही बघू शकता साध्या पाण्यामध्येच भिजवलेले आहेत. तर तुम्ही कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने हरभरे भिजवून घेऊ शकता, कमी किंवा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे. यानंतर एक कुकर घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये हे सगळे हरभरे टाकून घ्यायचे आणि 2 ते 3 ग्लास आपल्याला पाणी ओतायचं ह्या कुकरमध्ये. हरभऱ्याच्या वर 1 इंच पर्यंत पाणी आपल्याला ओतून घ्यायचं आहे कुकरमध्ये. आणि यानंतर हरभऱ्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. हरभरे आणि व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. आपल्याला हरभरे शिजवताना आपल्याला अर्धा चमचा मीठ वापरायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मीठ हे आपल्या हरभऱ्याला लागलं जाईल. आणि नंतर थोडंसं आपण उसळ करताना वापरणार आहोत अर्धा चमचा. आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला आणि गॅसवरती आपल्याला कुकर ठेवायचं आहे आणि कुकरच्या मध्यम आचेवरती 3 शिट्ट्या करून घेणार आहोत आपण. कुकर आपला थंड झालेला आहे. आता आपण झाकण काढून बघूया. तर आपले व्यवस्थित हरभरे हे उकडले गेलेत. आपल्याला ह्या हरभऱ्यांना एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. आपले सगळे हरभरे चाळणीवरती काढून झालेले आहेत. व्यवस्थित पाणी निथळण्यासाठी काढलेले आहेत आपण चाळणीवरती. आता यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आपल्याला. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतून घ्यायचे आपल्याला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण हे कमी जास्ती सुद्धा करू शकता. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची. आपली मोहरी व्यवस्थित तडतडली गेली इथं. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं परतल्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा आहे आपल्याला. आणि कांदा हा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. 3 ते 4 मिनिटं लागतात. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. आता आपला कांदा छान परतला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चिमूटभर हळद घालायची. हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला. गॅसची फ्लेम एकदम लहान ठेवायची हळद आणि लाल तिखट टाकताना आणि काळं तिखट टाकताना आपल्याला. त्यानंतर एक छोटा चमचा आपल्याला काळं तिखट टाकायचं आहे, 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर एक छोटा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला. व्यवस्थित आपल्याला तिखटसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम एकदम लहान ठेवायची. आणि इथं 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीरची वाटण केलेलं पेस्ट ते टाकायचं आहे आपल्याला. आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे उकडलेले हरभरे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला आपल्याला. 3 ते 4 मिनिट आणखीन आपल्याला परतू द्यायचं आहे. आणि यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आपल्याला. अर्धा चमचा मीठ हे आपण हरभरे उकडताना घातलेलं होतं. आता अर्धा चमचा टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिठाचं सुद्धा प्रमाण कमी जास्ती करू शकता. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चवीला एकदम भारी लागते ही हरभऱ्याची उसळ. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ताट झाकून आपल्याला 3 ते 4 मिनिटं आणखीन हरभरे शिजू द्यायचेत, जेणेकरून तिखट, मीठ, तेल व्यवस्थित हरभऱ्यांना लागलं जाईल. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची. आता आपली 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं आपली हरभऱ्याची उसळ तयार झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. यानंतर थोडीशी कोथिंबीर. तुम्ही याच्यामध्ये कच्चा टोमॅटोसुद्धा टाकू शकता आणि कच्चा कांदासुद्धा टाकू शकता. आणि एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं चमचमीत अशी आपली हरभऱ्याची उसळ तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. हरभऱ्याची उसळ गरमागरम तयार झालेली आहे. आपण सर्व करून घेऊया. चवीला म्हणाल तर एकदम चटपटीत लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा. थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची आहे आपल्याला आणि थोडासा लिंबू पिळायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर कच्चा कांदा आणि टोमॅटोसुद्धा कट करून टाकू शकता. तर इथं आपली हरभऱ्याची उसळ तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.